Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स 8th स्टँडर्डचा फर्स्ट आणि सेकंड सायन्सचा लेसन झालेला आहे आणि आज एकदम फ्रेश इंटरेस्टिंग लेसन आपण सुरू करणार आहोत की ज्या लेसनचं नाव आहे फोर्स आणि प्रेशर. फोर्स म्हणजे काय तुमचा आणि प्रेशर म्हणजे काय हे अगदी डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. सो स्टुडंट, लेट्स सी व्हॉट इज मीन बाय फोर्स. सो आता फोर्स म्हणजे काय आपल्याला ह्या लेसन मध्ये समजून घ्यायचं आहे. व्हॉट इज मीन बाय फोर्स. आपण मराठीमध्ये काय म्हणतो त्याला बल की बल सुद्धा म्हणत असतो. ठीक आहे, मग आता या फोर्सला आपण मराठीमध्ये काय म्हणत असतो, आपण बल म्हणत असतो फोर्स. सो फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी दॅट चेंजेस द स्टेट ऑफ रेस्ट और द युनिफॉर्म मोशन ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज अ फोर्स. म्हणजे समजा हा मार्कर आहे. हा मार्कर काय आहे, समजा मी असा हातामध्ये ठेवला असाच असा हातामध्ये खूप दिवस असा, तर तो त्याचा स्टेट ऑफ रेस्टला तर स्टेट ऑफ रेस्टलाच राहणार आहे. पण या मार्करवरती ज्यावेळेस मी फोर्स अप्लाय करणार आहे आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर ह्या बोर्डवरती काहीतरी जे आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे, याच्यावरती फोर्स लावणार आहे, मगच हा शब्द इथे लिहिला जाणार आहे. म्हणजे काय झाला, हा स्टेट ऑफ मोशन मध्ये झाला. किंवा साधं सोपं उदाहरण घ्या, एखादी गाडी आहे बंद स्थितीमध्ये आहे, तर ती बंद स्थितीमध्ये असेल तर बंद स्थितीमध्येच राहील. आणि ती जर युनिफॉर्म मोशन मध्ये समजा 50च्या स्पीड मध्ये जाते तर 50च्या स्पीडने असेल तर 50च्या स्पीडनेच जाईल. हा न्यूटनचा फर्स्ट लॉ सांगतो. सो फोर्स नक्की काय आहे, न्यूटनचा फर्स्ट लॉ आणि या फोर्सचा काय संबंध आहे, सगळं डिटेलमध्ये समजून घेणार आहात. आणि फोर्स आणि प्रेशर हे फिजिक्सचे लेसन आल्यानंतर काही जण खूप घाबरून जातात, पण खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, छानपैकी लक्ष द्या. सो फोर्स इज नथिंग बट अ पुलिंग अँड पुशिंग. ओके, समजा माझ्याकडे माझी पर्स आहे. समजा हा एक टेबल आहे, या टेबलवरती समजा ही माझी काय आहे पर्स, अशा पद्धतीने हँड पर्स ठेवलेली आहे. ही पर्स मी जोपर्यंत तिला उचलत नाही तोपर्यंत ती तशीच स्टेट ऑफ रेस्टला राहणार आहे. पण ज्यावेळेस मी ह्या पर्सला फोर्स लावेल, त्याच्यावरती बल लावेल आणि ती उचलून मी परत काय करणार, इथे समजा इथे ठेवणार आहे, मग त्यावेळेस काय झालं, ह्या ऑब्जेक्टची काय झाली पोझिशन पण काय झाली इथे चेंज झाली आहे. सो आय थिंक तुम्हाला फोर्स काय आहे हे समजलं असेल. मग आता फोर्स दिसतोय का, साधी गोष्ट आहे. तुम्ही कुठल्या शोरूमला गेला असाल किंवा एखाद्या मॉलमध्ये गेलेला असाल, तिथे काचेचे दरवाजे असतात, तिथे लिहिलेलं असतं पुल अँड पुश. बरेच जण तिथे कन्फ्युज होत असतात, पुल करायचं म्हणजे काय आणि पुश कसं करायचं म्हणजे काय, आपलं कन्फ्युजन होत असतं. पुल म्हणजे ओढणं, पुश म्हणजे ढकलणं. सो पुलिंग अँड पुशिंग इज नथिंग बट अ फोर्स. मग आता हा फोर्स सगळ्यात महत्वाचा, कॅन वी सी द फोर्स, आपण फोर्स बघू शकतो का. साधी गोष्ट आहे, मी या मार्करने या फळ्यावरती काय लिहिते, अशा पद्धतीने लिहितीये, मग हा फोर्स मला दिसतोय का, नाही. जस्ट वी कॅन फील द फोर्स, वी कॅन फील. आपण स्कूलमध्ये जाताना बॅग अडकून जात असतो, म्हणजे आपण काय करत असतो, तो मस्क्युलर फोर्स लावत असतो आणि मग शाळेपर्यंत जात असतो. मग तो मस्क्युलर फोर्स आपल्याला दिसतो का, किंवा कुठल्याही प्रकारचा फोर्स जो आहे, किंवा एखादा जो कामगार आहे तो अगदी जड ओझं एक गव्हाचं पोत आहे तो आपल्या पाठीवरती लादून देतो आहे, तो फोर्स आपल्याला दिसतोय का, नाही. पण आपल्याला जाणवतं, फील होतं, त्याला घाम येतोय, तो थकलेला दिसतोय, याच्यावरून कळतं की त्याने त्याच्यावरती फोर्स लावलेला आहे. सो आय थिंक फोर्स काय कन्सेप्ट आहे ही तुमची क्लिअर झाली असेल. फोर्सची जर डेफिनेशन तुम्हाला लिहायची असेल तर पुस्तकामध्ये दिलेली आहे. फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी दॅट चेंजेस द स्टेट ऑफ रेस्ट और द युनिफॉर्म मोशन ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज द फोर्स. ही डेफिनेशन पण तुम्ही नंतर लिहून घेऊ शकतात. म्हणजे कुठलीही जी वस्तू आहे ती गतिमान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतो, फोर्स लावावा लागतो. तुमचा पेन आहे, पेन त्याचा होमवर्क पूर्ण करणार आहे का, नाही. त्या पेनवरती तुम्हाला फोर्स लावावा लागणार आहे, मग टीचरने सांगितलेला जो होमवर्क आहे तो कम्प्लीट होणार आहे. सो आता पुस्तकामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे फोर्स दिलेले आहे. फर्स्ट वन वी हॅव टू स्टडी अबाउट द कॉन्टॅक्ट फोर्स, व्हॉट इज कॉन्टॅक्ट फोर्स, अँड सेकंड वन इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आणि कॉन्टॅक्ट फोर्स नक्की काय आहे छानपैकी समजून घेऊया. बरेच विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्यूज होत असतात की कॉन्टॅक्ट फोर्स काय आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे, तर कन्फ्यूज व्हायचं काही काम नाहीये. तर डेफिनेशन तुम्हाला ऑलरेडी पुस्तकामध्ये दिली आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं मी तुम्हाला डेली एक्झाम्पल मधून समजावून देते आणि नंतर तुम्हाला डेफिनेशन पण सांगणार आहे. मग ते साधं फनी एक्झाम्पल आपल्या डेली लाईफ मधलं, आपले मम्मी असतात आणि पप्पा असतात. पप्पा फार कडक असतात, मम्मी आपल्याला प्रेम करत असते. मुलगा असेल तर मम्मी जास्त जीव लावत असेल, मुलगी असेल तर पप्पा जास्त जीव लावतात, हे असतंच. मग
मम्मी काय करत असते, चांगले धोपटून काढत असते, आपल्याला हाताने मारत असते किंवा गालात मारत असते किंवा काठीने जोडून. मग आई जी आपल्याला ज्या काय करत असते, डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत असतो. सो याला काय म्हणणार तुम्ही, कॉन्टॅक्ट फोर्स म्हणणार. हा, आई डायरेक्ट आपल्याला मारते, दॅट इज अ कॉन्टॅक्ट फोर्स. आणि दुसरं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, तुमच्या वडील तुम्हाला कधीच मारत नाही, पण त्यांनी जर डोळे मोठे करून जरी बघितले किंवा रागाने बघितलं तरी आपल्याला त म्हणतं, तपीला कळतं की आपण ही गोष्ट करायला नकोय. मग वडिलांनी मारलं का, तुम्हाला टच केलं का, नाही, मग तो कोणता फोर्स झाला, दॅट इज द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, दॅट इज द नॉन कॉन्टॅक्ट. सो आय थिंक या फनी एक्झाम्पल मधून तुम्हाला कॉन्टॅक्ट फोर्स काय आहे, कॉन्टॅक्ट म्हणजे डायरेक्टली टच होतं त्या ऑब्जेक्टला, नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे विदाउट टचिंग जो फोर्स लावला जात असतो तो काय असतो, तुमचा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असतो. सो स्टुडंट, कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स काय आहे त्याची डेफिनेशन ऑलरेडी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, तुम्ही लिहून घ्या, नोट डाऊन करा. व्हॉट इज कॉन्टॅक्ट फोर्स, दॅट अ फोर्स दॅट ऍक्ट्स थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट, जो डायरेक्ट कॉन्टॅक्ट थ्रू फोर्स ऍक्ट केला जात असतो ऑफ टू ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे, आपण काय करतो असतो, फुटबॉल खेळत असतात. फॉर एक्झाम्पल, मुलं फुटबॉल खेळतात, फुटबॉलला पायाने किक मारतात, म्हणजे काय होतं, आपल्या पायाचा स्पर्श त्या फुटबॉलला होतो, त्यावेळेस तो फुटबॉल कुठेतरी दूर फेकला जातो, म्हणजे हा काय झाला, तुमचा कॉन्टॅक्ट फोर्स झालाय. किंवा तुमच्या पुस्तकामध्ये एक चित्र दाखवलं आहे की तो एक मुलगा जो आहे तो काय करतोय, तो एक आडून बसलाय, तो कुत्रा एकदम तट्टू होऊन बसलाय तो कुत्रा, आणि त्या कुत्र्याला ओढतोय. ते कुत्रा पण ऐकत नाही, तो मुलगा पण ऐकत नाही, पण तो मुलगा जोर जोराने रस्सीने काय करतो, त्या कुत्र्याला ओढतोय. सो दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. किंवा एक माणूस काय करतोय, कारला पुश करतोय, मस्क्युलर मसलचा फोर्स वापरतोय. सो दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ कॉन्टॅक्ट फॉर अ फोर्स दॅट acts through direct contact of two object is called as a contact force. And खाली non contact force ची पण डेफिनेशन दिलेली आहे, the force acting between two object if there is no contact between any two object is called as the non contact force. अशा पद्धतीने कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची डेफिनेशन तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. तर स्टुडंट, तुम्हाला हे कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स यांच्यामध्ये जर डिफरन्स लिहायचा असेल तर मग तुम्ही काय करणार, इकडे कॉन्टॅक्ट फोर्स असे दोन भाग करायचे, कॉन्टॅक्ट फोर्स, आणि इकडे काय करायचं, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स अशा पद्धतीने दोन भाग करायचे आहे. मग पहिल्या पॉइंट मध्ये तुम्ही काय करणार आहात, हा झाला तुमचा कॉन्टॅक्ट फोर्स आणि हा झाला तुमचा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. पहिल्या पॉइंट मध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट फोर्सची काय करणार आहात, डेफिनेशन लिहिणार आहे, आणि दुसऱ्या पॉइंट मध्ये नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची डेफिनेशन लिहिणार आहात. ठीक आहे. सो कॉन्टॅक्ट फोर्सची डेफिनेशन ऑलरेडी तुम्हाला दाखवली मी, नॉन कॉन्टॅक्टची पण डेफिनेशन तुम्हाला इथे दाखवलेली आहे. आणि सेकंड पॉइंट मध्ये तुम्ही लिहिणार आहात खूप सारे एक्झाम्पल्स. इथे पण सेकंड पॉइंट मध्ये तुम्ही लिहिणार आहात खूप सारे एक्झाम्पल्स. आणि थर्ड पॉइंट मध्ये तुम्ही असं पण लिहू शकता डायरेक्टली, दॅट इज ऑब्जेक्ट्स आर इन डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ इच अदर, अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, द ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. सो अशा पद्धतीने 3 पॉइंट्स लिहून तुम्ही डिफरन्स बिटवीन नॉन कॉन्टॅक्ट आणि कॉन्टॅक्ट फोर्स हे लिहू शकतात. तर हे कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स अजून काय आहे डिटेलमध्ये जाणून घेऊया अजून काही एक्झाम्पलद्वारे. सो स्टुडंट, आता परत एकदा कॉन्टॅक्ट फोर्स जाणून घेऊया. मग आता तुमच्या पुस्तकामध्ये 3.1 मध्ये पिक्चर दिलं, रेडिक्रंट डॉग हॅज बीन पुल्ड बाय हिज मास्टर. एक मुलगा त्या कुत्र्याला ओढतोय, हा मस्क्युलर फोर्स लावतोय, इट इज नथिंग बट अ कॉन्टॅक्ट फोर्स. किंवा आपण एखादी वस्तू उचलतोय, वी आर लिफ्टिंग, जे हेवी लोड्स वगैरे कॅरी करतात जे लोक असतात ते काय आहे, मस्क्युलर फोर्स होता, म्हणजे तो कॉन्टॅक्ट फोर्स असतो. और पुलिंग, एका गाडी ढकलतोय आपण, पुलिंग और पुशिंग. पुल म्हणजे काय, ओढणे, पुश म्हणजे काय, ढकलणे. पुलिंग, पुशिंग, ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज आपण मसल्सने करतो, सो ऑल दीज टाइप ऑफ फोर्स आर द कॉन्टॅक्ट फोर्स. हे सगळे काय असतात, कॉन्टॅक्ट फोर्स असतात. किंवा प्लेइंग फुटबॉल, गिव्हिंग किक टू द फुटबॉल, और प्लेइंग क्रिकेट. क्रिकेटचं बघा, क्रिकेट खेळत असताना काय असतं, बॅट असते, बॅटने आपण बॉलला मारत असतो, कॉन्टॅक्ट होत असतो तिथे, तुमची बॅट आणि तुमचा बॉल यांचा काय होत असतो, कॉन्टॅक्ट होत असतो. सो अशा पद्धतीने हा पण काय आहे तुमचा कॉन्टॅक्ट फोर्सचे खूप सारे हे एक्झाम्पल्स आहेत. देन डेली एक्झाम्पल, बायसिकल तुम्ही चालवत असतात, बायसिकल चालवताना अचानक तुम्ही ब्रेक दाबल्यानंतर ते जे ब्रेक्स असतात ते ब्रेक्स आणि तुमचं जे सायकलचं जे चाक आहे तर याच्यामध्ये काय होत असतात, ते अशा पद्धतीने रबराचे ते हे असतात आणि ते ब्रेक दाबल्यानंतर ते त्याला त्या गतीला काय करतात, स्टॉप करत असतात. फ्रिक्शन होऊन ते थोडं थोडं चालतं सायकल पुढे आणि मग स्टॉप होत असतं. सो हे पण काय आहे, कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल्स आहे. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. नाउ वी हॅव टू सी
विच आर द एक्झाम्पल्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट. मग नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहे? साधा एक्झाम्पल आहे, तुम्ही ऑलरेडी 7th स्टँडर्डला शिकले असाल की तुम्ही एक स्केल घ्यायची, छोटीशी पट्टी घ्यायची, तुमची प्लास्टिकची स्केल घ्या आणि ती आपण केसांमध्ये घासली आणि इथे आपण जर पेपर स्क्रॅप, पेपरचे तुकडे वगैरे टाकले तर ते पेपर स्क्रॅप जे आहे ते काय होत असतात, या स्केलला इथे चिटकत असतात. मग याच्यामध्ये हे टच झाले का एकमेकांना, काही दूर अंतरावरूनच ते स्केलला चिटकून बसतात. म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज इथे कोणता तयार होत असतो? स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज तयार होत असतो. आणि हा स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज इज नथिंग बट अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज काय होत असतो? हा एक नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं काय आहे, एक एक्झाम्पल आहे. किंवा एक आपण बार मॅग्नेट घेतलं आणि बार मॅग्नेट आणि इथे खूप सारे नेल्स आहेत, अशा पद्धतीने खूप सारे नेल्स आहे आणि हे जे बार मॅग्नेट आहे ते असं हळूहळू मूव्ह करून त्याच्या जवळ नेल्यानंतर थोड्याच अंतरावरती असताना, म्हणजे ही एकमेकांना टच न करताच काय होत असतात, हे जे लोखंडाचे खिळे आहे किंवा आयर्न फिलिंग्स आहेत ह्या बार मॅग्नेटला चिटकून बसत असतात. म्हणजे टच केलं का त्यांनी एकमेकांना नाही, तरी पण त्यांच्यामध्ये काय आहे, एक फोर्स आहे. दॅट इज नथिंग बट अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे आयर्न नेल्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द नॉर्थ अँड साऊथ पोल ऑफ द मॅग्नेट. दिस इज द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. Then most important example, that is the coconut falling from tree. तुमचं जे कोकोनट आहेत, नारळाची झाडं आहेत, ते नारळाच्या झाडामधून कोकोनट खाली पडलं, इट इज नथिंग बट अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सच एक एक्झाम्पल आहे. किंवा कुठलीही वस्तू, वरती आकाशात फेकलेली वस्तू, कुठलीही वस्तू काय येत असते, खाली येत असते. किंवा हे मार्कर आहे, मार्करचं टोपण मीठ सोडलं, काय पडलं, खाली पडलं. मग कोणी ओढलं त्याला? इट इज नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपली पृथ्वी काय करत असते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट्स नथिंग बट अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सच एक्झाम्पल आहे. किंवा झाडावरून पानं खाली पडतात, फळं, फुलं खाली पडत असतात. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. किंवा एखादा मोठा पर्वत आहे, त्याच्यातून दगड निसटला, तो पण काय येत असतो, खाली येत असतो. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे तुमचा स्टॅटिक इलेक्ट्रिक फोर्स आहे, तुमचा मॅग्नेटिक फोर्स आहे, तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. किंवा आपण स्टॅटिक इलेक्ट्रिकचा अजून एक एक्सपेरिमेंट करून बघू शकतो की कंग आहे, कोंब, आपण काय करायचं, तो केसांवरती घासायचा आणि तो याच्या जवळ न्यायचा, बलून्सच्या जवळ न्यायचा, तो त्याला स्टिक होतो. सो इट इज नथिंग बट अ स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज. सो अशा पद्धतीने नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे आपण खूप सारे एक्झाम्पल्स बघितले आहे. किंवा साधा एक्झाम्पल आहे, हा एक टेबल आहे. या टेबलवरती मी एक प्लास्टिकचा बॉल ठेवलेला आहे, प्लास्टिकचा चेंडू ठेवलेला आहे. हा त्याच्या रेस्ट पोझिशनला आहे आणि इकडनं मी जोरात फुंकर मारली. मग मी ही फुंकर मारली म्हणजे कोणतं झालं, वाइंड एनर्जी झाली. एक मी फोर्स लावला त्याच्यावरती. मी त्याला टच केलं का? नाही, फक्त फुंकर मारली तरी तो काय झाला, थोडासा घरंगळत पुढे गेला. सो इट इज नथिंग बट अ एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. सो स्टुडंट, ह्या सगळ्या एक्झाम्पल मधून तुम्हाला कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स काय आहे हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता तुमच्या पुस्तकामध्ये एक एक्सपेरिमेंट दिला आहे, बॉटलचा एक्सपेरिमेंट. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, एक पाण्याचा टब अशा पद्धतीने काय करायचं, पाण्याचा टब घ्यायचा आहे. 2 पाण्याच्या एम्प्टी बॉटल्स अशा पद्धतीने काय करायचं, ह्या पाण्याच्या एम्प्टी बॉटल्स ह्या अशा पद्धतीने घ्यायच्या आहेत. 2 पाण्याच्या बॉटल्स घ्यायच्या आहेत आणि त्याचं जे झाकण आहे ते पॅक कसं करायचं आहे. आणि ह्या पाण्याच्या इथे काय आहे, ह्या टबमध्ये आपण थोडं पाणी घेणार आहोत. ठीक आहे, पाणी घेतल्यानंतर याच्यावरती आपण बार मॅग्नेट ठेवणार आहोत, याच्यावरती पण काय करणार आहोत, बार मॅग्नेट ठेवणार आहे. सो हा आहे याचा नॉर्थ पोल, हा याचा साऊथ पोल, हा याचा नॉर्थ पोल आणि ह्याचा साऊथ पोल आहे. सो अशा पद्धतीने हे बॉटल्स काय होतील, पाण्यावरती तरंगतील आणि हळूहळू थोड्या वेळाने ह्या बॉटल आपोआपच एकमेकांना स्टिक होतील, एकमेकांच्या क्लोज येतील. बिकॉज व्हॉट, बिकॉज देर इज द अट्रॅक्शन बिटवीन साऊथ अँड नॉर्थ पोल. अनलाईक पोल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे अनलाईक पोल काय करत असतात, एकमेकांना अट्रॅक्ट हे करत असतात. त्याच्यामुळे काय होतात, ही बॉटल एकमेकांवरती एकमेकांना चिटकतात. मग आता इथे काही फोर्स लावला का नाही, इथे एक फोर्स लावला गेला, त्या फोर्सला आपण म्हणणार आहोत नॉन कॉन्टॅक्ट फोर्स विच इज अ मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे मॅग्नेटिक फोर्स लावला गेला, मग काय झाला, हा एक प्रकारचा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. सो आय थिंक तुम्हाला या बॉटलच्या एक्सपेरिमेंट मधून कॉन्टॅक्ट फोर्स काय आहे आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे हे छानपैकी क्लिअर झालं. सो आय थिंक आजचा हा इंट्रोडक्टरी पार्ट होता. तर याच्यामध्ये आपण फोर्स काय आहे, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स डिटेलमध्ये जाणून घेतला. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि आवडला तुम्हाला, जर थोडं जर कन्सेप्ट, तुमचं जे कन्सेप्ट आहे त्या क्लिअर झाले असेल तर लाईक नक्की करा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.